आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशे दूराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। सत्यनारायण महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। काका अगदी बरोबर वेळेला आल तुम्ही। अरे माझी छोटी कौशिकी, माझ्याकरता प्रसाद घेऊन आलीस? आधी तू खायचा, हे घे। शाबास। दया पूजा वगैरे व्यवस्थित? हो पण तुला सांगतो, आज तू पूजेला आलास, खूप छान वाटलं। अरे हो म्हणजे आता पूजा खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखं वाटतं। असं अगदी बरोबर। काका तुम्ही रागवलात ना माझ्यावर? अहो बोला ना, व्यक्त व्हा। तुम्ही असा अबोला का धरलाय? काय बोलू मी? तुझा कोण आहे मी, है ना? असं काय करताय? मी तुम्हाला जरी काका म्हणत असले तरी तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात। अच्छा, म्हणजे तू मला अजूनही तुझ्या बाबांसारखं मानतेस? मी तर तुला माझी मुलगीच मानतो। हा, आता तू मुलीसारखी वागली नाहीस ही गोष्ट वेगळी, मान्य मान्य। तू हा एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस, घरातल्यांची काळजी घेतेस, त्यांना काय हवं काय नको ते सगळं बघतेस, पण याच माणसांवर काही बरे वाईट प्रसंग आले तर ते मला समजले पाहिजेत, कारण तो माझा अधिकार आहे। माझ्या नातीला, इराला कोणीतरी किडनॅप केलं, इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली। एक फोन नाही करता आला? नाही बरोबर, का करशील ना? मी वडिलांसारखा आहे ना? काका प्लीज, मी कौशिकी नाही नाही प्लीज। मी मान्य करते, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, खरंच पुन्हा नाही होणार। अहो गुरुराज, गुरुराज, सुधाकर दादाला वचन दिलंयस ना तू की या सगळ्या परिवाराची काळजी घेशील, कौशिकीचा अगदी मुलीसारखा सांभाळ करेन। मुलगी म्हणतोस ना तिला तू, रुसतोच काय तिच्यावरती? चल चल, आशीर्वाद दे, दे आशीर्वाद। मी माफ करणार नाही, नाही अजिबात नाही। अरे आशीर्वाद माझे कसले घेताय? देवाचे घ्या। काय तुम्ही, चला पाया पडा, चला। एक मिनिट, युवराज कुठे आहे? युवराज ना, तो तर 2 तासापूर्वी तो जरा एका कामासाठी बाहेर पडला होता। येईलच तो काका, थोड्या वेळात येईल। येतोय, येईल तो। पाया पड, पाया पड, पाया पड। चला पाया पडूया, या या।
हे काय? अरे बापरे, आता हिला काय सांगू? बस बस झालं. आता तारणीचं लग्न लावून टाकतो. बस झालं ग, बस झालं. ही पिढा घरातून बाहेर जाऊ दे एकदाची. किती किती दिवस मी हे ओझं सांभाळायचं सांग ना. एकदा हे झालं ना की आपल्या डोक्याला एकदाची शांतता मिळेल. तशी ही मुलगी मला डोळ्यासमोर नकोय. कारण हिला बघितलं ना की मला हिच्या आईची आठवण येते. म्हणजे त्यामुळे मला जास्त त्रास होतो. तेव्हा हिचं लग्न करून हिला पाठवून देऊया. म्हणजे मग आपल्याला आपल्या मुलींकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. स्थळ आलंय? स्थळ आलंय का? स्थळ म्हणजे हो ते एक म्हणजे कोण आहेत? ते खांडेकर म्हणून आहेत. म्हणजे आपल्या गुरुजींनी सुचवलं सांगितलं. काय करतो मुलगा? किती कमावतो? त्यांचा बिझनेस आहे. बिझनेस? म्हणजे खूप मोठं प्रस्थ आहे. न्यूज चॅनल आहे त्यांचा. अगदी चांगलं स्थळ आलंय हो माझ्या मुलीसाठी. मागे जा. हॅलो, हा कथरी बोल. हो मी निघतोय आणि बॉस पण येते सोबत. सर 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 ऐका, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. सर आपल्या हातातून तो निसटलाय. आपल्या टीमनी पूर्ण ट्राय केलं बट वी आर फेल्ड. चल निघूयात. बॉस हा बॉस तो आपल्या हातातनं निसटला.